Hello, good morning everyone. So today we shall pass upon the paper number 4th, second semester, genetics. And I think all of you know about the genetics in 11th standard and 12th standards. So genetics is for BSc syllabus consists of only 2 units, out of which one unit, second unit mutation cut केलेला आहे. तर फर्स्ट युनिट कन्सिस्ट ऑफ इंटरॅक्शन ऑफ जेनेटिक्स. मी जरा असा सिलेबस सांगणार आहे. सो दॅट मीन्स इंट्रोडक्शन टू जेनेटिक्स. दॅट मीन्स Mendel's life, what is the work of Mendel, how it published his papers, and their experiments, monohybrid cross, dihybrid cross, back cross, test cross, all included. That means the work of the Mendel. So next topic is the Mendelian and post-Mendelian genetics. So Mendelian, the father of genetics. Because why called father of genetics? Because he studied the genetics and so many theories are proposed, put forward by Mendel, and that's why called as a father of genetics. जो काही सगळा अभ्यास जेनेटिक्सचा केलेला आहे तो कोणी केलेला आहे? मेंडेलनी केलेला आहे, म्हणून त्याला म्हणायचं की फादर ऑफ जेनेटिक्स. आणि नेक्स्ट थर्ड टॉपिक आहे ते लिंकेज अँड क्रॉसिंग ओव्हर आहे. हे फर्स्ट युनिट मधलं आहे. आता मी थोड्या वेळाने तुम्हाला याचा फोटो कॉपी काढून पाठवते सिलेबसची. म्हणजे पेपर थर्ड आणि पेपर फोर्थ. फर्स्ट सेमिस्टरला तुम्हाला काय होतं? फर्स्ट पेपर अँड सेकंड पेपर. सो सेकंड सेमिस्टर, थर्ड पेपर अँड फोर्थ पेपर ऑफ 50 मार्क्स. तुमची पहिली परीक्षा झालीच नाही, आता होईल, बघूया कधी होते ती. आणि नंतर आहे की सेक्स डिटर्मिनेशन. So before going that point, we shall pass upon the what is the genetics, what is the gene, where it present, what is the function of this gene in human being or in plant body. So without gene there is a no hereditary and variations. So without gene there is a no evolution. इव्हॉल्युशन म्हणजे उत्क्रांती. जीन असेल तरच एका जनरेशन पासून दुसऱ्या जनरेशन पर्यंत hereditary characters, means similar characters from parents to the offsprings are going on. So Mendel is the father of genetics. He studied so many characters and he chose the Pisum sativum. Pisum sativum म्हणजे वाटाण्याचं झाड त्याने एक्सपेरिमेंट साठी निवडलं. का निवडलं त्याचे भरपूर कारणे. सो फर्स्ट, the definition of genetics is the study of variations and similarity. Means when the young ones or young individuals born, they have many characters of their parents, from male and from female. Fertilization takes place to young ones developed. That is the gene transfer, character transfer from one generation to the another generation. That is the study of genetics. So it consists of gene. So next question arises, what is the gene? Gene is the Greek word that means to become or to grow. म्हणजे एका जनरेशन पासून दुसऱ्या जनरेशन तयार होणं त्याला म्हणायचं की जीन. आता नेक्स्ट पॉइंट arises, where the gene is present. Many times I told you gene, that means present in the nucleus. Each and every organism is made up of so many cells. सेल म्हणजे एक पिशवी सारखी एक थैली असते. सो इट कन्सिस्ट ऑफ सेल ऑर्गॅनिली. तुमचा चौथा पेपर आहे तो आहे सगळा सेल ऑर्गॅनिलीचा, स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ सेल ऑर्गॅनिली. सो इन केस ऑफ प्लांट सेल आणि एनिमल सेल थोडासा डिफरंट आहे. आता तुम्हाला पहिल्यांदा बेसिक कन्सेप्ट, जस्ट यू शुड क्लिअर दी बेसिक कन्सेप्ट. बेसिक कन्सेप्ट म्हणजे जेनेटिक्स काय आणि कसं होतं हे जर तुम्हाला कळालं तर काही पण अवघड नाहीये. गणितासारखे सगळे पैकीच्या पैकी मार्क पडतात. कुठला पण अभ्यास करताना बेसिक कन्सेप्ट खूप महत्वाची असते. सो हा जेनेटिक्स अभ्यास कोणी केला तर ग्रेगर मेंडल, म्हणून त्याला म्हणायचं की फादर ऑफ जेनेटिक्स. तुम्ही कोणी काही अभ्यास केला तरी तुमच्या नावानं पण एखादी वनस्पती, एखादा प्राणी तुम्ही देऊ शकता. त्याला रिसर्च करणं खूप महत्वाचं असतं. त्याला खूप तपश्चर्या करावी लागते, खूप पेशन्स पाहिजे, खूप कष्ट करायची सवय पाहिजे. सो जेनेटिक्स, आता हे तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी पीपीटी पाठवणार आहे, हे पण तुम्ही वाचू शकता. सो ब्रांच ऑफ बायोलॉजी कन्सर्न विथ द स्टडी ऑफ जीन. That means it consists of study of variations and hereditary.
व्हेरिएशन्स मीन्स तुम्ही अगदी कुठला पण अनिमल एक अगदी तंतोतंत तसा आई किंवा बापासारखा नसतो. जर असे व्हेरिएशन्स असतात, दॅट इज कॉल्ड एज अ व्हेरिएशन्स. And hereditary means transfer of similar characters from one generation to the another generation. That means the parents to their young ones किंवा offsprings. So this is studied by first time in Gregor Mendel. आता नेक्स्ट सेंटेन्स इथे दिले, माझा कर्सर बघा. जीन, this is the basic physical and functional unit of the hereditary trait. Without gene there is no transfer of hereditary character. So in human being the gene vary in size and shape, and this is because of genetic material that is called as a nucleic acids present in the nucleus, that is called as a DNA. deoxyribonucleic acid आणि दुसरा आहे ते RNA, ribonucleic acid. So deoxyribonucleic acid, DNA play a very important role to transfer the hereditary characters from one generation to the another generation. So in case of human being, there are up to 20,000 to 25,000 genes are present. So each coming from their parents, from male and female. आता मी एक बेसिक सांगणार आहे तुम्हाला की जीन सेल कसा असतो हे नेहमी लक्षात ठेवा. सेल म्हणजे त्याचा सेल साईज वेगळा असेल, हेपॅटिक सेल वेगळा असेल, किडनीचे सेल्स वेगळे असतील, इतर ठिकाणचे वेगळे असतील, पण एक बेसिक स्ट्रक्चर असतं. सेल कन्सिस्ट ऑफ अ मेम्ब्रेन कॉल्ड एज अ प्लाझ्मा मेम्ब्रेन. असं कर्सर बघा इथे, हे वरती कव्हरिंग आहे, याला म्हणायचं की प्लाझ्मा मेम्ब्रेन. आता आतमध्ये एक फ्लुइड असतं, दॅट इज कॉल्ड एज अ प्रोटोप्लाझम. हा सेंटरला आहे तर न्यूक्लियस आहे. न्यूक्लियस कन्सिस्ट ऑफ अ फ्लुइड कॉल्ड एज अ न्यूक्लियोप्लाझम. So protoplasm means first form of fluid. Protos means first, plasm means fluid. This is the cytoplasm and this is the nucleoplasm. Both cytoplasm and nucleoplasm consist of protoplasm. So centrally this is the nucleus. Nucleus also covered by means of nuclear membrane. आणि त्याच्यामध्ये परत एक हा टिपका दिसतो बघा, त्याला म्हणायचं न्यूक्लिओलस. So nucleus transfer the hereditary character from one generation to the another generation, because nucleus contain genetic material and genetic material is nothing but DNA, deoxyribonucleic acid आणि RNA. So त्याच्यातला महत्वाचा आहे काय, डबल हेलिक्स DNA, deoxyribonucleic acid. And this cell consists of so many cell organelle. आता हे सेल ऑर्गॅनेली म्हणजे काय काय बघा, हे सगळं मिळून म्हणजे सेल ऑर्गॅनेली. न्यूक्लिओलस, माझा कर्सर बघा, न्यूक्लियस, न्यूक्लिओलस, याच्या बाजूने दिसतं याला म्हणायचं इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. आता ते इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम मध्ये रफ इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम अँड स्मूथ इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आर देअर. रफ means if externally covered by means of ribosomes. Function of ribosome is the one more cell organelle synthesize the protein, that is called as a rough endoplasmic reticulum. And if there is no ribosomes, that is called as a smooth endoplasmic reticulum. And this is the Golgi complex. Small, this is the Golgi complex. Then mitochondria, responsible for to produce the energy or to generate the energy. Then vacuoles are present. One more cell organ is the lysosome, also called as a suicidal bags, because what is the toxic product produced in the body by means of pinocytosis and phagocytosis, they are removed from the body, that is called as a lysosomes. एखादा सेल मेला असेल किंवा एखादा डेथ झाला असेल सेलचे, तर रायबोझोमल लायझोझोम्स इथनं पिनोसायटोसिस एक बॅग तयार करते आणि रेसिड्युअल बॉडीज एक्सपेल्ड आउटसाइड द सेल आणि मग सेल क्लीन ठेवती. सो दिस इज द स्ट्रक्चर ऑफ सेल. हे सेल कसा असतोय. सो नेक्स्ट, आता मेंडेलनं काय केलं, हा तो खूप गरीब फॅमिली मधला होता, त्याची हिस्ट्री बघितली तर, पण खूप हुशार होता तो. दॅट मीन्स बॉर्न इन ऑस्ट्रिया, जकोस्लोव्हिया शहरामध्ये. And this is theory. What are the significance of this Mendel? Because he studied on the pea plant. Pea plant म्हणजे वाटाण्याचं झाड असतं. So there are many reasons why he chose the pea plant. Because pea plant with short life history, then cross pollination is visible, pure varieties formed, and also there is a 2 varieties, that is 22 varieties he grew. And whatever seeds are produced in F1 generation collected and grown into the next generation, that is called as F1 generation and F2 generation.
So pure tall plant and pure dwarf plant he crossed and he give rise to F1 and F2 generation, and he got F1, that means the genotypic ratio and phenotypic ratio. So there are many there are many important structures present in the pea plant. That's why he selected pea plant. So this is the pea plant. And cross pollination is it? Cross pollination means the pollens from one flower put on the stamens of the another flower. That is called cross pollination. इथं केलेलं आहे बघा. ब्रशनं एकाचे पोलन ग्रेन्स दुसऱ्याच्या स्टिग्मावरती, म्हणजे पुंकेसर आणि स्त्रीकेसर, मेल आणि फिमेल गॅमेट युनाइट केले आणि मग फर्टिलायझेशन केलं, आणि मग जे जनरेशन मिळेल ते त्यानं नेक्स्ट जनरेशन मध्ये केलं. आणि काय ही सरप्राइजली फाउंड मीन्स ही वर्क हार्ड, बट व्हॉट हॅपन, 33 वर्ष त्याचं वर्क कोणी पण बघितलं नव्हतं. आफ्टर 33 years ही पब्लिश्ड हिज वर्क इन सो मेनी नॅशनल इंटरनॅशनल जर्नल्स. आणि नंतर बाकीचे 3 सायंटिस्ट कम टुगेदर, दे आर बोटॅनिस्ट अँड वर्कड आउट अँड they are called as a neo-Mendelism. That means their work is published. आपल्याकडे असं असतं की जेव्हा कोण काम करत असतं जिवंतपणे त्याच्याकडे काही लक्ष देत नाहीत माणसं, मूर्ख आहे किंवा काय वेड्यासारखं काम करतो असं म्हणतात. पण जी अभ्यास करणारी खरोखर माणसं असतात ना, त्यांनी खरीच वेडी असतात, म्हणजे ध्येय वेडी म्हणतो ना ती. आणि तुम्ही पण असावं असं माझं मत आहे. म्हणजे एखाद्या कामाला वाहून घेतलेलं असतं त्यांनी, आणि म्हणजे त्या कामापुढे त्यांना बाकीचं सगळं गौण असतं. आणि मग माणसांना ना आपण जेव्हा एखादं काम करतो तेव्हा लक्ष नसतं, आणि तेच काम इतकं महत्वाचं असतं. आणि मग त्याला मग फादर ऑफ जेनेटिक्स आणि असं दिलं. तो नंतर साधू झाला, म्हणजे ही वॉज मॉन्क अँड ही स्टडीड व्हेरी वेल. सो दिस एक्सपेरिमेंट कॅरिड आउट. म्हणजे आता मी मगाशी सांगितलं की वाय ही चूज द पायसम सटायवम, जीनस आणि स्पेसिस. पायसम सटायवम म्हणजे पी प्लांट, गार्डन पी प्लांट, वाटाण्याचं झाड. तर ते काय इझिली ग्रो होतं, लाईफ सायकल शॉर्ट आहे, क्रॉस पॉलिनेशन होतं, चांगली प्युअर व्हरायटी मिळते. अँड हे एक्सपेरिमेंट करण्यासाठी ह्या सगळे जे काही कॅरेक्टर्स लागतात ते सगळे कॅरेक्टर या पी प्लांट मध्ये होते. अँड दॅट्स वाय ही चूज द पी प्लांट फॉर हिज एक्सपेरिमेंट. आता ही त्याची हिस्ट्री दिलेली आहे. वाय ही कन्सिडर दॅट इज द फादर ऑफ जेनेटिक्स. ही बॉर्न इन व्हेरी पुअर फॅमिली. आता कसं केलेलं आहे बघा, मगाशी मी सांगितलं की हे क्रॉस पॉलिनेशन कसं केलेलं आहे. हे पोलन ग्रेन्स फ्रॉम अदर, हे ब्रशनं दुसऱ्या फ्लावर, माझा कर्सर बघा इथं, रिमूव्ह द स्टिग्मा फ्रॉम पर्पल फ्लावर टुवर्ड्स दी व्हाईट फ्लावर. बघा आता याच्यामध्ये काय होतं, मोनोहायब्रिड क्रॉस होतो, डायहायब्रिड क्रॉस आहे, आणि नंतर आहे की पार्शियल डॉमिनन्स. पार्शियल डॉमिनन्स म्हणजे काय होतं, इफ फॉर एक्झाम्पल इन केस ऑफ वन कॅरेक्टर इज डॉमिनंट आणि अनदर कॅरेक्टर इज recessive. या एक्सपेरिमेंट मध्ये the character which is visible, extremely visible character is the dominant character, and which is suppressed character is the recessive characters. One should cross the that means the dominant character to the recessive characters. Means I am telling the homozygous character. Homozygous means एकसारखं. For example, one should consider the height of the pea plant. हाईट म्हणजे त्याची उंची जर त्या पी प्लांटची घेतली तर डॉमिनंट कॅरेक्टर असेल तर वन शुड कन्सिडर द लेटर कॅपिटल टी, अँड फॉर रेसेसिव्ह स्मॉल टी. अँड रिमेंबर वन थिंग इन जेनेटिक्स, दॅट मीन्स फॉर अ कॅरेक्टर रिक्वायर अ पेअर ऑफ जीन. बघा मी काय सांगते, वही पेन घेऊन बसलाय का, जरा मी काय काय बडबडाले जरा लिहून ठेवलं असतं तर बरं झालं असतं. फॉर अ कॅरेक्टर रिक्वायर्ड अ पेअर ऑफ जीन्स. Each and every character of your body is because of presence of a pair of genes. So Mendel, this is the cross pollination, removed the stigma from one flower and put empty the stamens of, that means the male flower, and the pollen grains, that means the stamens of white flower. And surprisingly he found that the F1 generation means first filial. F means filial generation. आणि जे काही बी गोळा होतील ते त्यानं काय केले, त्याला म्हणायचं सेकंड फिलियल, F2 जनरेशन.
आता याच्यामध्ये काय असेल बघा, ह्या जेनेटिक्स मध्ये कुठलं पण जेनेटिक्स करताना की तुम्हाला घरी वाटाणा असतो, तुमच्या घरी बघत असशीला, नसेल तर बघा आता डब्यात कुठेतरी असेल, एक पिवळा वाटाणा असतो, हिरवा वाटाणा असतो आणि काळा वाटाणा पण असतो, जरासा काळसर कलर असतो, छोटासा असतो तो, याच्यापेक्षा साईज. आणि पर्पल फ्लावर असतील किंवा व्हाईट फ्लावर असतील, ते शेंगाचा कलर असेल हिरवा असेल किंवा येलोविश कलर असेल, असे हे सगळे कॅरेक्टर केले. काही वाटाणे असतात ते असे गुळगुळीत असतात, त्याला म्हणायचं येलो राऊंड सीड्स बघा. आणि काही वाटाणे असतात ते सुरकुतल्यासारखं असतं, त्याला म्हणायचं रिंकल्ड जीन्स. रिंकल्ड म्हणजे काय, त्याच्यावर सुरकुत्या पडलेल्या असतात. आता हे असं का झालेलं आहे, तर हे ते जीन्स आहेत. जीन्स आर ट्रान्समिटेड फ्रॉम वन जनरेशन टू द अनदर जनरेशन. अँड आता हा कलर बघा, काय सीड शेप आहे, राऊंड आहे आणि रिंकल्ड आहे. माझा कर्सर बघा, रिंकल्ड म्हणजे सुरकुतलेला आहे, राऊंड म्हणजे गुळगुळीत आहे. हा येलो कलर आहे, सीड कलर येलो आहे, हा ग्रीन कलर आहे. आता पॉड म्हणजे त्या शेंगाचा शेप आहे ते फ्लॅटन्ड आहे आणि हा कॉन्स्ट्रिक्टेड आहे, म्हणजे घड्या 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 पडल्यासारखं. तुम्हाला ही शेंग, तुरीची शेंग माहित असतील, तुरीची शेंग वेगळी असते आणि वाटाण्याची शेंग गुळगुळीत असते. नंतर पॉड कलर हिरवा आहे, हा पिवळा आहे. नंतर त्याचा फ्लावरचा कलर हा पर्पल आहे, हा व्हाईट आहे. आता फुलं कुठे येणार आहेत हे पण त्यांना बघितलं, म्हणजे वरती शेंड्याला येणार आहेत, एक्झायलला येणार आहेत का टर्मिनलला येणार आहेत, खाली येणार आहेत का टर्मिनलला अगदी शेंड्याला येणार आहेत. आणि प्लांट साईज बघितली, म्हणजे डॉर्फ आहे का उंच आहे. दॅट मीन्स ऑल कॅरेक्टर्स आर कन्सिडर्ड अँड ही पुट फॉरवर्ड मोनोहायब्रिड क्रॉस, डायहायब्रिड क्रॉस अँड टायहायब्रिड क्रॉस. Also, there is a laws of Mendel's. Mendel put forward 3 laws: law of dominance, law of segregation, and law of independent assortment. That means what is the dominant character which is enters into the first generation, F1 generation, are if tall is crossed with dwarf, all plants are tall one, not dwarf one, short होत नाहीत. असतं त्याच्यामध्ये genetically, that is the phenotypic character. Phenotypic character means the character which is visible externally, that is called as a phenotypic. तुम्हाला ओळीने जर उभा केलं तर सगळ्यांची उंची तुम्हाला वाटेल की 5 फूट आहे, पण खरोखर मापली तर ती 5 फूट नसती. एखादा इंच, अगदी एखादा सेंटीमीटर, अगदी कमी जास्त असती. त्याला म्हणायचे की जिनोटायपिक कॅरेक्टर. आणि फिनोटायपिक म्हणजे रॅन्डमली तुमची जर उंची बघितली तर एकसारखी दिसते, पण ती नसती. मग हे त्यानं कुठल्या जनरेशन मध्ये पुट फॉरवर्ड केलं तर सेकंड जनरेशन मध्ये, म्हणजे F2 जनरेशन मध्ये. आता बघा हे काय केलंय त्यानं, पोलन ग्रेन्स घेतले, हे पिस्टिल्स घेतले, त्याच्यासाठी एक हे केलेलं आहे कॅपिटल बी कॅपिटल बी. आता हे म्हणजे होमोझायगस, दोन्ही कॅपिटल बी आहे तर होमोझायगस. एक कॅपिटल बी आणि दुसरं स्मॉल आहे तर एक हेट्रोझायगस. हेट्रो म्हणजे डिफरंट विन, होमो म्हणजे सिमिलर, हेट्रो म्हणजे वेगळं. हे पण हेट्रोझायगस आहे, हे पण होमोझायगस आहे. म्हणजे आता जर जिनोटायपिक फिनोटायपिक रेशो बघितला तर 3 फुलं कसले आहेत, पर्पल कलर आहेत आणि एक कसलाय व्हाईट कलर आहे. आता ह्या पर्पल मध्ये पण हे कसला फिनोटायपिक रेशो 3:1. एक माझा कर्सर बघा 2 आणि 3 आणि हे 1, 3:1 इज द फिनोटायपिक रेशो. पण मला जिनोटायपिक रेशो बघायचा आहे, तर याच्यातला एक हा पर्पल होमोझायगस पर्पल कलर, कॅपिटल बी स्मॉल बी किती 2 आहे. हे झालं हेट्रोझायगस पर्पल कलर, म्हणजे इम्प्युअर पर्पल कलर. हा पहिला कॅपिटल बी पर्पल प्युअर, मधले 2 इम्प्युअर किंवा हायब्रिड आणि तिसरा होमोझायगस व्हाईट, प्युअर व्हाईट. म्हणजे 1:2, 2:1 म्हणजे कसला रेशो आला, जिनोटायपिक रेशो आला. 3:1 म्हणजे फिनोटायपिक रेशो आला. याला म्हणायचं मेंडेल्स मोनोहायब्रिड क्रॉस. Mendel's monohybrid cross means he consider only one character, that is the color of the flower. असं तुम्ही किती पण सेप करू शकता किंवा उंची टॉल आणि डॉर्फ करू शकता. If one should consider, हॅलो ऐकू येते सगळ्यांना? हॅलो, आम्ही बी बसली तिथे. काय काय दंगा ऐकू आलाय? हॅलो वैष्णवी, ऋतुजा,
इथे बंद करा कोणाचं. हा मॅडम. हॅलो ऑडिबल कोण कोण बोलायला आले बंद करायचं आहे. ऐकू येते ना माझं? ऋतुजा हॅलो अजित अजित खांडेकर हॅलो हॅलो ऐकू येते? येस मॅम. हो मॅडम. हा तर क्रॉस पॉलिनेशन डन बाय stigma of the male transferred into the stamens of the female. So Mendel collected seeds from one generation, he grown up, and also second generation is developed. For example, one more experiment. He considered a capital Y, small y. Male is crossed with female, give rise to F1 generation, all yellow plant, but they are the heterozygous, not homozygous. And in second generation, he give rise to one pure yellow plant, capital Y, two impure yellow plant, capital Y, small y, and one plant is the homozygous. That means a small y. So these are the parents. First F1 generation, and this is the second F1 generation. What happened in case of tall is crossed with short one? आता शॉर्टला तुम्ही स्मॉल टी घेऊ शकता. इथं आता ते मी नेटवरने घेतले त्यामुळे स्मॉल टी लिहिलेले. कॅपिटल टी स्मॉल टी गिव्ह राइज टू ऑल टॉल प्लांट्स. F2 generation what happened? One tall plant pure, two heterozygous tall plant capital T small t, and one homozygous tall plant. So this is the P plant. म्हणजे हे त्यानं मेंडेलने P plant घेतलं. One tall plant आणि कर्सर बघा. Another one is the small plant. आता ऍक्च्युअली हे तुम्ही समोर असताना मला फळ्यावर शिकवायला खूप मजा आली असती पण ते करू शकत नाहीये. सो कॅपिटल टी homozygous small t, homozygous short plant, homozygous tall plant. आता टॉल आपण हाईट घेतलेली म्हणून कॅपिटल टी घेऊ शकता. कुठलं पण अक्षर घेऊ शकता त्याच्यासाठी. पण जे काही आपण हाईट साठी केलेलं आहे तर टॉल आणि डॉर्फ. सो यू शुड कन्सिडर द टी, कॅपिटल टी फॉर टॉल, स्मॉल टी फॉर स्मॉल. So these are the parents give rise to 3 tall to 1 dwarf plant. How it forms? Look at this. मेंडेलचा एक्सपेरिमेंट. आता काही शब्द येणार आहेत आपल्याला. जीन आलं, जेनेटिक्स आलं, होमोझायगस आलं, हेट्रोझायगस आलं, F1 जनरेशन आलं, F2 जनरेशन आलं, डॉमिनंट आले, रेसेसिव्ह आले. हे सगळे कॅरेक्टर पाठ करून ठेवायचे. अलील्स आलं. अलील्स आर नथिंग बट more than a pair of genes are present, that is called as alleles. So alleles are nothing but a gene. So how the experiment performed by the Mendel is tall is crossed with dwarf or short. Capital T, cursor बघा माझा. Capital T for tall. And just I have told you for a character required a pair of genes. ह्याच्यातला एकच टी असून नाही चालत किंवा एकच स्मॉल टी असून चालत नाही. त्याच्या जोडीला दुसरा टी असेल तरच कॅरेक्टर एक्सप्रेस होतं, अदरवाइज नॉट. सो F1 जनरेशन ह्या दोन्हीचा क्रॉस केला तर कॅपिटल टी स्मॉल टी फॉर्म्स. अँड विच गिव्ह राइज टू बाय मीन्स ऑफ चेकर बोर्ड मेथड. द सायंटिस्ट चेकर हे जे आखलेलं आहे स्क्वेअरला म्हणायचे चेकर बोर्ड मेथड. सो कॅपिटल टी स्मॉल टी स्मॉल टी स्मॉल टी. 3:1. हे ऍक्च्युली चुकलेलं आहे. सगळे स्टॉल लिहिलेले ते. जर सगळे स्टॉल असतील तरी दॅट इज बॅक क्रॉस केला. फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये बघा. टी फॉर टॉल इथे स्मॉल पाहिजे. स्मॉल टी फॉर डॉर्फ. होमोझायगस हेट्रोझायगस 2 आहेत आणि होमोझायगस 2 आहेत. स्मॉल टी असेल तर होमोझायगस. सो टॉल प्लांट इज क्रॉस विथ डॉर्फ प्लांट and it give rise to 1 tall plant, 2 tall plant and 1 dwarf plant. That is 3:1 ratio. आता असंच तुम्ही समजून प्रत्येक कॅरेक्टर घेऊ शकता. सीडचा शेप घेऊ शकता किंवा त्याचा कलर घेऊ शकता किंवा त्याचा बाकीचे कुठले पॉडचे कॅरेक्टर घेऊ शकता. And just you have calculated first and second generation. So this is the parents. Now one more thing is there called as parents. P1 is the parent.
आणि हे P2 parent. P1 if yellow seed is crossed with green seed, that is the monohybrid cross. If one character is considered called as a monohybrid cross. And there is a one more law is the law of dominance. Law of dominance means in case of F1 generation, F1 generation, extremely visible character is a Y1 and hidden character is the small y1. That's why all seeds are yellow seeds. So capital Y crossed with small y. These are the parents. Hi, that's a genotype. Hey, small y, capital Y, small y gametes. This is the first filial generation, F1 generation. All yellow seeds. मग ते मेंडेलनं काय केलं, त्याचे सगळे बी घेतले आणि ते पेरले आणि त्याच्यापासून जे काही एंगवन्स आले त्याला म्हणायचं की F2 जनरेशन. सो दिस इज द चेकर बोर्ड मेथड. त्याचा गॅमेट कॅपिटल Y, स्मॉल y आणि याचा दुसरा गॅमेट कॅपिटल Y, स्मॉल y. सो फर्स्ट वन कॅपिटल Y इज द येलो सीड, होमोझायगस. मधले हा आणि हे घरातले येलो सीड्स बट हेट्रोझायगस, नॉट प्युअर वन. आणि दिस इज द green, pure green seeds. So phenotypic ratio is 3:1, 3 yellow to 1 green. And genotypic ratio is the 1 pure yellow, 2 yellow but hybrid, 1 in pure and 1 green seed. That is the genotypic ratio. हॅलो, टाइम संपते बहुतेक, आपण आता बंद पडेल, उद्या बघूया. तर हे जी मोनोहायब्रिड क्रॉस बघा, डायहायब्रिड क्रॉस. हॅलो, ऐकू येते माझं आता अजून? हो, नेट बंद पडले. आता आपण उद्या नाही, आता बुधवारी, माझं लेक्चर मला वाटते बुधवारी आहे, बरोबर का? नोट पाठवते मी आणि तुम्हाला एक टेस्ट पाठवणार आहे मी आधीच्या सिलेबस मधली, म्हणजे फर्स्ट सेमिस्टरची 10 मल्टिपल चॉईस पाठवते. तुम्ही ते लिहाय सोडवा आणि मला मग फोटोकॉपी पाठवा किंवा तुमच्याकडे ठेवा, चालेल का? आणि फीडबॅक पाठवा तो सगळ्यांनी. दिगंबर शिंदे, गिरीश, अमोल कलेल, अजित, ऐश्वर्या, सगळ्यांना ऐकू आलं आज काय? हे खरं फळा घेऊन शिकवायला, समोर शिकवायला लागते जेनेटिक्स, पण आता काही करू शकत नाही आपण. आता ह्याच्यावरची पण मी काय करते, त्यावेळी ऑब्जेक्टिव्ह 5-5, 10 ऑब्जेक्टिव्ह काढून पाठवते. मग तुमच्याकडे ते सोडवून ठेवा, म्हणजे ते टेस्ट आपण घेतो कोणी, आता तुमची परीक्षा होणार आहे त्याच्यासाठी उपयोगी पडेल, होय ना? बंद करू का? हा, कारण नंतर चालत नाही, ते अर्धा तासच चालते.